नमस्कार, मी आनंद मारुती जाधव, AP क्राईम न्यूज बारामती। विषय खंडोबा नगर या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून मी अतिक्रमणासाठी पाठपुरावा करत आहे। कमीत कमी 4 वर्ष झाले मी पाठपुरावा करत आहे। मध्यंतरी रुकडे साहेब, मुख्य अधिकारी साहेब बारामती, तत्कालीन मुख्य अधिकारी साहेब यांनी आदेश दिले होते की अतिक्रमणस्थळी काम करू नका व अतिक्रमण काढण्याचे आदेश मला दिले त्यांनी, असे माझ्याकडे त्यांचे आदेश आहेत। तसेच बारामती पाणी पुरवठा अधिकारी, महाजन प्राधिकारी यांनी सुद्धा सूचित केले आहे त्यांच्या ठेकेदारांना की अतिक्रमणस्थळी काम करू नका। अतिक्रमणस्थळी काम केलं तर ते अतिक्रमणमध्ये जाणार। आणि विशेष म्हणजे जे रस्ते आहेत खंडोबानगर, विषय असा आहे की अतिक्रमणस्थळी बारामतीमध्ये एखादी गरिबाच्या लोकांची टपरी जर असली तर तुम्ही अतिक्रमणच्या जागी लगेच काढून टाकताय। मग अतिक्रमणस्थळी बारामती खंडोबानगर या ठिकाणी अतिक्रमणस्थळी काम तुम्ही कसं करू शकता? कारण अतिक्रमणस्थळी काम करू नका म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पूर्ण आदेश आहेत आपल्याकडे। आदेश असताना सुद्धा स्वस्त कंस्ट्रक्शन त्यांचे काम करत आहेत। तसेच स्थानिक नगरसेवक विशाल हिंगणे त्यांची माझी चर्चा झाली तर ती मला काय म्हणत आहेत, आत्ता सध्याला आपल्याला पाईपलाईन टाकणं गरजेचं आहे, पाणी महत्त्वाचं आहे। मी मान्य करतो पाणी महत्त्वाचं आहे, पण आपल्या इथं जुनी लाईन चालू आहे, जुनी पाईपलाईनचं टेंडर दिलेलं आहे। म्हणजे जुनी लाईनचं टेंडर देत असताना त्यांचं काम असतं की लोकांपर्यंत पाणी पोचवायचं, मग त्या अधिकाऱ्याचं काम आहे। तसेच बारामती नगर परिषदेचे कर्मचारी अतुल बनकर हे जुन्या पाईपलाईनचं कमी पाणी सोडून जाणून बुजून नवीन पाईपलाईन टाकायचं ते काम करत आहेत। म्हणून त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी पत्र व्यवहार केलेला आहे। आणि विशेष म्हणजे मला एवढं सांगायचं होतं की ज्यावेळेस स्वर्गीय अजितदादा यांना मी पत्र व्यवहार केला होता की बारामती व खंडोबानगरमध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की अतिक्रमण 100% निघल। तसेच पंचायत समितीमध्ये मिटिंग झालेली, ते पत्र माझ्याकडे आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची, पाटबंधारे अधिकारी, बारामती नगर परिषदांची मिटिंग झालेली, ती पत्रसुद्धा माझ्याकडे आहे। एवढे पत्र व्यवहार असताना मी 4 वर्ष पाठपुरावा करत असतो सुद्धा अतिक्रमण का निघत नाही? आणि ऑलरेडी आदेश आहेत आपल्याकडे की अतिक्रमण काढा। आता मागच्या वेळेस म्हणले इलेक्शन आल्यामुळे काय झालं, अतिक्रमण निघू शकत नाही, मान्य आहे, मला काही अडचण नाही, इलेक्शन झाल्यानंतर काढा। जसं 5 वर्षाला इलेक्शन लागतं, आमदार येतो, खासदार येतात, नगरसेवक येतो, तसं प्रत्येक 5 वर्षात शासकीय अधिकाऱ्याची बदली झालेली पाहिजे। वर्षानुवर्ष एकच अधिकारी बारामतीमध्ये तेच कामं। माझं असं वाटतं की माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की बारामती नगर परिषदेचे कर्मचारी यांची निवडणूक लावण्यात यावी। कारण का तर बरेच वर्ष झाले एका जागी, म्हणून त्यांचे राजकीय संबंध, घरगुती संबंध, त्यांचे नातेवाईकांचे संबंध बरेच असे काय झाले। आणि दुसरा विषय असा की आता मी कागद कोण दिला आहे? महाराष्ट्र प्राधिकार अधिकाऱ्यांनी दिला। का दिला आहे? की बाबा अतिक्रमणस्थळी काम करू नका। अतिक्रमणस्थळी काम करू नका ह्याचा अर्थ काय आहे? आता बारामती नगर परिषद ही लोकांची कशी फसवणूक करते हे तुम्हाला सांगू इच्छितो। बारामती पिण्याची पाईपलाईन, रस्ता आधी स्वतःहून पाईपलाईन रस्त्यातनं टाकायची, रस्त्याच्या छटपटमधून टाकायची नाही, कारण हे नगरपालिकेचा फायदा आहे। मग एखादा माणूस, जर गरीब माणूस एखादा पाण्याचं कनेक्शन घ्यायला गेला की त्यांना सांगायचं की रस्त्यामध्ये पाईपलाईन आहे। ऑलरेडी पाईपलाईन तुम्ही रस्त्याच्या साईडपट्टीमधून टाकली तर पाईपलाईन लोकांना पैसे भरायची गरज पडणारच नाही ना। आणि विशेष म्हणजे खंडोबानगरमधल्या 2023मध्ये त्यांनीच व्हिडिओ व्हायरल केला तिथल्या लोकांनी, रहिवाशांनी, की आमची अग्निशामकची गाडी आमची ते येत नाही, ॲम्ब्युलन्स गाडी येत नाही, एखादी दुर्घटना घडली तर आमच्या गाड्या कशा बाहेर निघणार, अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी जाणून बुजून स्थानिक नगरसेवक खंडोबानगर प्रभाग क्रमांक 9चे ते काम करून घेत आहेत। म्हणून मी त्यांची तक्रार दिलेली आहे, संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार दिलेली आहे आणि योग्यशीर कायदेशीर कारवाई करण्यात बराच भ्रष्टाचार चाललेला आहे।